कधीही गर्व करू नका. पैसा मिळत असेल, त्यांना मिळत नाही त्यांना कमी लेखू नका. तुमचं काहीतरी भाग्य आहे, तुम्हाला मिळायचं. बिजास मारायची गरज नाही. चांगले दागिने केले, दाखवू नका कोणाला. आला तुमचे तरी उगीच निजात नवीन केले म्हणजे दुसऱ्याला कमी करण्याकरता नवीन केले. तुमचं तुम्ही घाला. आपण जे आपलं वापरतो ते आपल्या आनंदाकरता वापरतो. दुसऱ्याला कमी लेखणं असे त्याचा काही उपयोग नाही. ते कधीही सुख देत नाही, कधी समाधान प्राप्त होत. गुरु अनुग्रहाने पावन झालेली वाणी, साधनेने शुद्ध खाललं चित्त. अगदी भाव तर रोम रोमामध्ये तो केला. त्याचे कोड दर्शन आपल्याला या रामायणामध्ये. असं नाही की त्यांनी ऐकलं आणि सांगितलं. असं नाही त्यांना कुणीतरी सांगितलं आणि त्यांनी ते पुन्हा सांगितलं. नाही, त्यांनी ते पाहिलं, त्यांनी ते बघितलं. प्रभूने त्यांच्यावर कृपा केली. देव बघण्याकरता सुद्धा डोळे लागतात, संत बघण्याकरता सुद्धा डोळे लागतात, नाही तर नाही दिसत. संतांच्या कार्याचं मूल्यमापन करण्याकरता सुद्धा आपल्याला ती त्रिज केला. कोणी असं म्हणतील, असं कुठं शक्य आहे? रामायण पुढे दिसलं का? ठीक आहे, आपले डोळे तितके जर चांगले नसतील तर कसं दिसणार? कुणाकडे नाथांचे डोळे आहेत? ज्याच्याजवळ नाथांचे डोळे आहेत त्याला रामायण दिसेल. जिच्यावर आयुष्य काढतो ती बायको आयुष्यावर ओळखता येत नाही. ज्या नवऱ्याच्या संगतीमध्ये संसार उभा केला तो कळत नाही. तर देवाचं चरित्र वर्णन करण्याची ताकद आणि सामर्थ्य कुठून यावं आमच्यात? त्याच्याकरता ती गोड दृष्टी लागते. आणि नाथांना असा प्रत्यक्ष चित्रपट दिसावा तसं रामायण दिसू लागलं. समोर बघावं आणि लिहावं. असं घडत 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 ताटिकेचा वध झाला. मरीचाला इसाना लागला, उडून गेला. ऋषी सभा प्रसन्न बैसले वर्णिती रघुकुळ टिळक. तव जनकाचे दोघे सेवक मंत्र कुंकुमांक घेऊन आले. विश्वामित्राचा यज्ञ जवळजवळ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा वध झाला आणि त्यावेळेला सगळे गुणगान गात होते. काय रामचंद्र प्रभू, काय ताकद, काय सामर्थ्य, काय बाणाचे ताकद. सगळे गुणगान गातायत, कुणी रूपाचं वर्णन करतायत. आणि एवढं करून यत्किंचित अहंकार नाही म्हणून तो राम. आणि 10 तोंड 20 हात असून अहंकार निर्माण झाला तरी तो रावण. रामाच्या ठिकाणी अनन्य भाव होता. अनन्य भाव असणं हेच रामपण. करा थोडस सरोट या पुढे करा. हा, मी सरून बसलेला सात तरी पण जेवढं साधता येत तेवढं. ये माणसं येत आहेत, जागा लहान आहे थोडीशी इकडच्या पेक्षा. जरा इकडे येऊन बसतं तरी चालेल उजव्या हाताला. महिला मंडळी कोणी असेल उजव्या हाताला बसली तर चालेल. असं पुढे येऊन बसा, काही हरकत नाही. अगदी टोकापर्यंत आलं तर चालेल. थोडस आजच्या दिवस आणि पुढचे 4 दिवस. बाकी तुमची खुर्ची कोणी घेतलेली नाही. हा, कॅप जागा सोडीच नका. आदत 15 रुपये कच्चा. विवाह विश्वामित्र निजागार्थ ऋषी मेळविले समस्त.
स्वामीने तया समवेत यावे ज्ञार्था स्वयंवरा. यज्ञाच्या निमित्ताने सर्व ऋषीवरी एकत्र झाले होते. नाही का, एखाद्याला लग्नाचं आमंत्रण द्यायचं असेल आपल्या फडावर येणाऱ्या मंडळीला, तर मला वाटतं याच्या इतकी सोयीस्कर जागा दुसरी कुठची नाही. असं लागतं. प्रत्येकाचं घर धोंडायचं, त्याचे पत्ते घ्यायचे बरं का, आणि तिथे जायचं. त्यापेक्षा आपलं दारावर यायचं बरं का, यायचं बरं का, यायचं बरं. याचा अर्थ कळला का? मी रामायणच सांगतो. सर्व ऋषींना कुठे जाऊन भेटणार? कोण हिमालयातला, कोण इकडचा, कोण तिकडचा. यज्ञाच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा हा यज्ञाच्या निमित्ताने एकत्र आलेला बरं का. सर्व एकत्र आलेले ते म्हणले जाऊन तिथेच आमंत्रण द्या की महाराज आता आपल्या घरी जाऊ नका, आमच्याकडे जानकी स्वयंवर आहे, त्याला आपण या. आता लग्न बिग्न लावायचं नाही बरं का. हे तर म्हणाल जन्म केला रामाचं लग्नही लावा. मला ते सीतान राम धुंता पर्यंत ते आपलं छोटं होतं म्हणून बळ होतं. आता ते पुढे मोठं झाल्यानंतर अवघडात. विश्वामित्रांनी घ्या गा तव राम लक्ष्मण दोन्ही कौशिक बोलविले सन्मानी दोघी साष्टांग नमुनी कर जोडोनी बोलिती. तव राम लक्ष्मण दोन्ही कौशिक बोलवी सन्मानी दोघांनी वंदन केलं. आम्ही तुझे नित्यांकित निजसेवक निश्चित सिद्धी पावला यज्ञार्थ पुढील कार्यार्थ सांगावा. स्वामी जे तू आज्ञापिसी ते कार्य करीन क्षणार्देसी गुरुकृपेची महिमाईसी सर्व कार्यासी निज सिद्धी. महाराज यज्ञ झाला, आता सांगा सेवा काय करू ती. अरे का आपल्याकडे कसं असतं, एक काम झालं की पुन्हा जाऊन बसायचं आणि हाक मारेल जेव्हा यायचं. एकदा ताट वाढून ठेवलं की पुन्हा हाक मारे तोपर्यंत हातल्या घरातच, की तुमचं नाही. हे पुन्हा फिरकायचंच नाही. अहो चपाती आहे ना, बसली होय. आता सत्यापासून स्वयंपाकच होत नाही, जेव्हा बसायचा प्रश्नच नाही. तुम्ही तुमच्या हाताने उभं राहून करायचं ओढवून घेतलंय, त्याला आम्ही तरी काय करावं. हो पूर्वीचे बघा असे स्वयंपाकाचे खाली बसलेले ओटे असायचे, निवांत बसून बायका स्वयंपाक करायच्या. आता प्रत्येक बाई म्हणते कंबर दुखते. हे उभं राहण्याचा प्रताप. म्हणून घरात उभं राहू नका आणि इलेक्शनला उभं राहू नका. म्हणजे तत्परता कशाला म्हणावी. संपल्यानंतर वाढू नये, ताटात असतानाच विचारावं वाढू का, तो टिकू शिबिर घेणार का, काय अजून काय लागतंय का, नाही का. हो किस्तायत, अजून काय देऊ का, पाणी देऊ का, नाही पांघरून घालू का, विचारा बघा. एवढं पांघरून घेता येत नाही हाताने. लई आळशी झाला बघा तुम्ही आता. म्हणजे सेवेकरांनी बोलू नये. तुम्ही नसाल तर तुमच्याकरताही नाही, पण सेवेकरांनी कसं तत्पर असावं, किती तत्पर असावं, हे इथे आपल्याला शिकायला मिळतो. हे यज्ञाचं काम तर आटपलं, आटपल्यावर आतुडून राहिले. महाराज पुढचं काम सांगा. बाळपणी धीर शूर मारिले उत्पट निशाचर परी कर्व नरी धरी न धरीच रघुवीर देणे विश्वामित्र सुखी झाला. एक मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्यावर सुखी केव्हा होई आहे ते सांग. जे कर्म तुमच्या हातून घडतंय ते प्रभू सत्तेने घडतंय, की प्रतिती अखंड ठेवावीन कर्म करावा. त्याचं घडल्यानंतर गर्व करू नये, एवढं लक्षात ठेवा बरं का. अहो जे घडतं ते सगळा देवाचा प्रसाद असतो. कशाचं काय, कशाचं काय, कशाचं बाबा महाराज की जाड की पत्ती कोण विचारतो बाबा महाराज. हो मगाशी मी आमच्या त्या बाबरबाईशी बोलू का, कल्पना असेच मला बारामतीचे प्रवास आल्या 2 दिवस की त्यांना म्हटलं अहो काय बाई देवाची किती कृपा आहे, भागवत सांगा, ज्ञानेश्वरी सांगा, अमकं सांगा. माणसं आवडीने प्रेमाने जीव दुःख देतात. म्हटलं एक लक्षात घ्या बाबा महाराज काय याच्या देवाची काहीतरी कृपा आहे, पूर्वजन्मीचे पुण्याई आहे, ते काहीतरी घडावं, काहीतरी आपल्या हातून प्रगट व्हावं. आणि तुम्हाला ऐकण्याचं काहीतरी तुमची पूर्वपुण्याई असेल, की पुण्याई माझ्या वाटणीला आली,
म्हणून एक लक्षात ठेवा, जे घडतं ते ईश्वरी सत्तेच्या कृपेने घडतं. कधी अहंकार करू नये, आणि अहंकार करायला गेला की समजावं त्याची पोटी लागली म्हणून समजा. एखादी वेळी स्वयंपाक करणारी उत्तम असेल ना, ती मिजाज मारू नये. तिने मिजाज मारले की बिघडलंच बघ. आमच्या घरात असं घडायचं की पूर्वी आमची आई सुसदी वगैरे स्वयंपाक करायची, म्हणजे आता कोणी करत नाही असं संपू. आत्ताही करतात, पण त्यावेळची एक गंमत सांग. ते काय असतं, आमच्या साताऱ्यात खीर फार सुंदर करतात, आणि त्या खिरीची स्पेशालिटी अशी आहे की त्याच्यामध्ये निम्मी साखर निम्मा गुळ घालतात, आणि ते योग्य वेळेला जर गुळ खातला नाही तर ते दूध फाटतं. पण खीर अशी होते, तुम्हाला का हा करून घातली असती तुम्हाला उपात ते. तुमच्याकडे ते आपली साखरेची खीर माहिती आहे, पण निम्म काय तुम्हाला, आणि त्याला ते हातोटी लागते. म्हणजे आमची चुलती, आमची आजी, माऊली, पांडुरंगा खीर नीट होऊ द्या बर का, दूध फुटू देऊ नका बर का. माझं म्हणणं कळलं का? प्रमाण जरी आपल्याला सगळं माहिती असतं आणि आपल्याला सगळी जरी येत असलं तरी वेळच्या वेळेला आठवू द्या बर का महाराज, फुटून देऊ नका बर का. माझं बोलणं कळलं का? मी काय सांगितलं, याच्याकरता कृपा लागते. काय किती जरी अभ्यास असला आणि किती जरी वाचन असलं, ते घरी गेल्यानंतर आठवलं तर काय उपयोग आहे? तिथल्या तिथे आठवणं, योग्य वेळी आठवणं की देवाची मोठी कृपा. आणि एक सांगतो, एक दिवस आठवणं निराळं, 5 मिनिटं आठवणं निराळं, अखंड आठवणं. अखंड का आठवाय? तर त्याचा विसर नाही म्हणून. तेवढं लक्षात घ्या. आणि हेच राम मोठ्या कौतुकाने काय सुंदर सांगितलं बघा. ऐसा सुखो परी गर्वन धरी रघुवीर, तेने विश्वामित्र सुखी झाला. कधी गर्व करू नका. पैसा मिळत असेल, त्यांना मिळत नाही त्यांना कमी लेखू नका. तुमचं काहीतरी भाग्य आहे, तुम्हाला मिळायचं. बिजास मारायची गरज नाही. चांगले दागिने केले, दाखवू नका कोणाला, आला तुमचे तरी. उगीच निजात नवीन केले, जे दुसऱ्याला कमी करण्याकरता नवीन केले. तुमचं तुम्ही घाला. आपण जे आपलं वापरतो ते आपल्या आनंदाकरता वापरतो. दुसऱ्याला कमी लेखणं असे त्याचा काही उपयोग नाही. ते कधीही सुख देत नाही, कधी समाधान प्राप्त होत. वीर्य धैर्यासी ज्ञान प्रांजळे, ऐसाही निगावा शिष्य मिळे, तेने गुरुसी सुख सोहळे, द्या सुखात कांटाळे असे ना. गुरुला इतकं समाधान वाटतं बरं का. आपला शिष्य कर्तृत्वान असावा, पण एक सांगतो, त्याबरोबर अनन्य असावा, तर गुरुला आनंद वाटतो. ऐसा सुखावनी विश्वामित्र, अळंगीला राम सौमित्र, सांगे आले जनकाजे मूळ पुत्रपत्र, जाणे सत्वर मिथिलेसी. एक सांगतो, काही वेळेला गुरुपेक्षाही वर्तन निघतात. आता हे असंच घडलं ना. हे काय घडलं ते सांग, लक्षात आलं असेल. धनुर्विद्या शिकवली कोणी? विश्वामित्रात. पण ज्यांनी शिकवली त्याला येत नव्हतं का? ज्यांनी शिकवली त्याला येत नव्हती का? पण ते तसं नसतं. त्याला येत होतं, पण प्रगट होतं ते याच्यातून. म्हणून ज्याच्यातून प्रगट होतो तो महत्वाचा. पण प्रगट ज्याच्यातून झालं त्यांनी हे विसरू नये की याच्यामुळे झालं. माझं म्हणणं कळलं का? हा. आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. मागे सांगित होते का, काही गाणारे कितकं उत्तम गातात की गुरुपेक्षा उत्तम गातात. पण तो म्हणतो, हे बघा, मी जरी गात असलो तरी मी गातो त्याच्यापेक्षा 100 पट्ट्याना येतं. म्हणून हे कधी विसरू नये. म्हणून विश्वामित्राने शिकवलं खरं, पण प्रगट गुणातून झालं. आणि हे रामाला माहिती होतं. ऐसे सुधावनी जनक मिथिलीचा नृपवर, धनुर्याग सीता स्वयंवर, तेथे मिनले सुरवर, तेने ऋषीश्वर बोलविले. देशोदेशीचे गोपाळ मुळे पाठविले सकळ, दशरथासी धाडे लढीमूळ, तो नयेची विवळ श्रीरामवीर हे. दशरथाला सुद्धा मूळ पाठवलं होतं, पण असं घडलं, दशरथ व्यथित होता. राम जवळ नाही. श्रीराम श्रीराम राम 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 सतत पिवळ होता. अतिशय त्याला दुःख होतं.
विश्वामित्रांनी नेण्या का परिस्थिती जन्य दिला, पण मनामध्ये अत्यंत व्यथा होती, तो काही येत नव्हता. पूर्वाज्ञा आम्ही ऋषीवर्य समस्त अवश्य जाऊ गा देते, तुम्ही यावे समवेत आज्ञा समर्थ म्हणे रामू. आम्ही ऋषीवर्य जाणार आहोत. पुढचा संकेत लक्षात जोड म्हणे रामराया आपण जलावं. हे म्हणले आपली आज्ञा असेल तर आमचं काय आहे, आपण त्याला म्हटलं की त्याला ते असं नाही, वेळ असेल तर येऊ बघू, जमलं तर काय. आणि पुढे काही काही माणसं इतकी हुशार असतात, घडलं नाही तर मग महाराज आमच्या कुठे बाक्यात आहे. बरोबर, अगदी बरोबर बोलला. हे म्हणजे ही जी गोष्ट बोललात ना ती अगदी ऐसे ऐकून या ऋषी वचन सत्पुरुष समवेत आपण रथारूढ लाम लक्ष्मण मिथिला प्रयाण महोत्सवे. निघाले मिथिलाच्या महोत्सवाला. रथारूढ रामचंद्रराव हे करती जग जय जयकार. ऋषी समवेत रघुवीर अतिसत्वर निघाला. मिथिले अरुते पंचयोजनी मुनी राहिले कुशोपनी. बैसेले ऋषी असतनी राम सुखासनी उपविष्ट. ते उपवनी ऐके कोणी हिरामाश्रम देखे नैनी. वृक्ष खाकारिले वळी मिथिले अरुते पंचयोजनी मुनी राहिले कुशोपवनी. गवताच्या उपवन होतं, सुंदर सुंदर असं हिरवळ होती. त्या उपवनामध्ये ऋषी राहिले. पैसेले ऋषी असतनी राम सुखानिष्ठी उपविष्ट. ते उपवनी एके कोणी श्रीराम आश्रम देखे नयनी. वृक्ष खाकरले फळी पाणी आश्रम कोणी असे ना. वृक्ष आहेत, लता आहेत, सगळं आहे, आश्रम आहे, पण तिथे कोणी नाही. तेथे वस्ती नाही मनुष्यासी. पक्षी वाळिले वृक्षासी. आश्रमी नाही मुंगीवासी. उकोयद्य ऐसे का ऐसे बुत उसता श्रीरामासी. पूर्वकथा सांगे ऋषी या आश्रमी आहिल्लेसी. आश्रमवासी गौतमो. कळला असेल आज कुठची कथा सांगणार आहेस बरं का. आज अहिल्लेची कथा अतिशय चपटे प्रगट होते. इंद्रे छळले अहिल्लेसी. गौतमे शापिले दोईसी. तै बासोनी आश्रमासी. वस्ती गोणासी असेना. गौतम रसुक इंद्राने अहिल्लेला छळलं. गौतमाने तिला शाप दिला आणि तेव्हापासून या आश्रमाची अवस्था अशीच आहे. राम पुसे अहिल्या ते कोण. इंद्र छळावया काय कारण. ते समूळ मुळीचे कथन कृपा करुणी पूर्ण सांगावे. त्रैलोक्याचे बरवे पण ब्रह्मेने कोटून आपण. स्वकन्या केली निर्माण अहिल्या जाणतीचे नाव. आता जगत निर्मित करणारा ब्रह्मदेव त्यांनीच मग आम्हाला केलं नाही का. हा आपल्या बरीने आपल्याला देवानी बरंच केलं. असं केलं का तसं केलं म्हणून आहे. पुरं केलं का काळं केलं. तुमच्या वेळेला जीव फुकताना जो साच्या समोर आला त्याच्यात फुकला गे. काय असं का तसं असं काही नाही आहे. जीव फुकायचा आणि साच्या पुढे टाकलायचा. त्यावेळेला जे नंबर आले. पर काय असतं जगामध्ये सगळ्या क्वालिटीचा माल लागतो. एकच क्वालिटी असून बघत नाही. कोणी गोरा, कोणी काळा, कोणी नाक लांब, कोणाचं बसकं, कोणाचं आडवं, कोणाचं हे पण, कोणाचं होठ अशी कमी लोकताय, कोणाचे होठ दिसतच नाही, कोणाचे कान चिकटलेले, कोणाचे सोपासारखे बाहेर आले. एकत्र सगळं अवघड. कोणी बुटके, कोणी उंच. जाऊ द्या आता इतकं वर्णन करत आहे. ते ज्ञानेश्वरीतलं विश्वरूप दर्शन बघ. अशी सुंदर केली. पण तुम्हाला जर तो इतका चांगलं करतो तर तिथे काय झालं. अतिशय सुंदर अशी मुलगी, अशी मुलगी, अशी मुलगी. आता स्वतःचीच मुलगी घडताना कसं करणार आहे का. सुंदरच. अहो लोकांच्या करता सोनार दागिने चांगले घडतो, पण स्वतःच्या मुली करता काही डाग लावी तरी. उत्तमच असे सुंदर पाटले तसं करतो. अशी अशी घडली अहिल्या. शरीर अत्यंत सुकुमार. खुकोशके चंद्रकर. पनंग पद्मिनी ती पुढे निबर. निजा अंगे अरुहार नवा. अरे पद्मिनी काय अमक काय सगळ्या तिच्या पुढे मिथ्या. ते होता ती स्पर्शन. मना इंद्रिय गुदकुल्या पूर्ण. गे अमृताचे गोड पड तिचे परवे. देखोनिया तिच्या मुखाशी. अत्यंत सुख डोळी आसी. ते मुख झाले क्षेत्र संन्यासी. आन पावयासी नावडे. काय सांगताय बघा. इतकं सुंदर मुख होतं तिचं.
की ज्यांच्या डोळ्यांनी दिजं मुख पाहिलं ते डोळे दिजा मुखाच्या ठिकाणी क्षेत्रसन्यास घेत असा. काय बोलतायस बघा, क्षेत्रसन्यास तरी करणार का काय? आता हे डोळे सांगण्याकरता पुन्हा क्षेत्रसन्यासी सांगण्याची पाहिजे. संन्यासी दोन प्रकारचे असतात. एक संन्यासी असा असतो, काही काळ एका क्षेत्रामध्ये सापतो, एक रात्र म्हणा, 3 दिवस म्हणा, आणि झाले की दुसऱ्या गावी गेला. एका गावात कायम राहायचं नाही, म्हणजे कुणाचा लोभ धर्म राग काही भानगड नाही निघाला. आणि एक संन्यासी असा असतो की तो क्षेत्राची हद्द उल्लंघन करून बाहेर जातो. तसं म्हणे या डोळ्यांनी एकदा पाहिलं की जिथे क्षेत्र संन्यास घेत होते तिचं मुख सोडून ते डोळे बाजूला हालतच नव्हते. अत्यंत सौंदर्याची शोभा चंद्रलोपे अंगप्रभा, देखे दोजडे कामक शोभा, विवेकाचा व्हा प्राण जाये. अरे चंद्राला सुद्धा तिचा मोह पडला. ऐसे अत्यंत सुंदर दिवसे दिवस झाली थोर, कन्या रे कोणी उपवर, वर विचार ब्रह्मयासी. इंद्र साक्षेपी करावया राणी, चंद्र साक्षेपी करावया पत्नी, सूर्य तिची वर्णी अनुदिनी हुपरी. वर्णवायो यम कुबेर स्कंदादी सकळ ऐल्ले वर्णी सर्व विधाता करी. सगळे झाले पण सगळे पॉवरफुल हे का? हो, सगळे पॉवरफुल. वरुण पॉवरफुल, सूर्य पॉवरफुल, इंद्र पॉवरफुल. तुझी मुलगी आम्हाला ते, तुझी मुलगी आम्हाला ते. आता या ब्रह्मदेवाला वाटलं काय करावं, ते द्यावी कुणाला? अरे पंचायत पडली, काय कोणाला द्यावी आणि कोणाला नाही म्हणावं. बरं आता त्यासारखं नव्हतं, नाही म्हटलं की काढ धनुष्यबाण. म्हणजे अगदी दुखमा खालच्या दर्जाला येत नाही ते वाईट पडो. गुंडगिरी कशी चालते? काही ज्याला संभाव्य लढत होते ते जण ते युद्धाला तयार हो. युद्धाला तयार हो म्हणजे मारायला तयार हो, दुसरं काय आज त्याच्यात अर्थ. ब्रह्मा योजिले विंधान, विधाता करी विचार, अहिल्या वर्णी सर्वसादर, मी कोणाचा करू निर्धार, प्रकारांतर उपवाहित. ब्रह्म्याने योजिले विंधान, दोपहार पृथ्वी प्रदक्षिण, जो करून येईल आपण, ज्यासी कन्या द्या नाहिल्या. ऐकोनी ब्रह्मयाचे वजन इंद्राय रावत. ते म्हणाले ठीक आहे, जो प्रदक्षिणा करून येईल, दो प्रहार पहारा, हा दो पहारा पृथ्वी प्रदक्षिणा जो करून येईल त्याला मी माझी कन्या देईन. पहिला ये रेस लावू, काय लावली रेस लावू. झालं बघा ते कसे दिसत असतील सगळे, काय रातदार बसलाय, आपके बसते सगळे, कोणी आमच्यावर बसते. आणि कशा करता ऐको आणि ब्रह्मयाचे वचन इंद्राय रावते. म्हणून सध्याची पोरं बोरींच्या मागे लागतात याच्यात आश्चर्य नाही. ज्यांना पहिले असून सुद्धा पुन्हा तिच्यावर डोळा. आता काय किती तरी सुंदर असली तरी पहिली आहे ना तुझी. पण आता देव मंडळी आहेत, आपल्याला काही तसं त्यांना नावं ठेवता येत नाही. चंद्र मृगेसी निघे आपण, मेषारोण निघे अग्नी, यमुन नियता सकळा जगा, तोही कामाचा लगबगा. पलाण टोणगा घेतला, यमाने टोणगा घेतला, लगवेगा निघाला. स्कंद पाणीला मयूर, कामे पाणीला मकर, सगळ्याचे अस्त्र. एवं अवघेचे सुकर निघाले तत्पर ऋषीवर घाटे मोठे, भावती मेरू तळवटे, आम्ही आपुल्या. ऋषीन पण निघाले. आता हे डोळे दाखवून बसले होते, काय उघडायची गरज होती का? आता हे इंद्र बिंद्र मला कळलं, हे इंद्रियांचे देव आहे, ते त्याच्यात नाही अडकणार तर कुठे अडकणार, त्यांचे मला कळ. पण आता हे डोळे दाखवून बसले होते, त्यांनी ती रेस बघितली, कोणा आयल्याची निघाली लगेच साट्या बिट्या कोण पळत नाही. त्यांचं चूक नाही होती, होतीच त्याची नाही का? ती तशी ऍक्टिव्ह का आमचे संत मागे लागले असते का? काय हा आमचे तुकोपार आहे, माऊली हे एकनाथ महाराज संत बघा. म्हणून हा याच्यात मोठा फरक आहे, एवढं आपलं लक्षात ठेवा. बोलायला जाऊ नका कोणा. ऋषीश्वर
आम्ही आता मी काय माझ्या गाठचं ऋषीश्वर थाटे मोठे धावती मेरू तलवटे आमोलिया आम्ही आमचे तपोनिष्ठे गौतम करिता अनुष्ठान ओ प्रसूती काळीदान उभय दामगिरे गोनी पूर्ण. त्याच्यात एक मधली कथा आहे. तिथे आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही. हे निघाले सगळे धावत नाही धावत नाही धावत नाही धावत नाही. या गौतमानी बघितल्यावर ते म्हणले आपल्याला पाहिजे म्हणून काय ब्रह्मदेवाकडे गेले. ते म्हणले बाबा असं आहे ते प्रदक्षिणा घालून या. आता ते म्हणले हत्ती हरण काय कोणी काय घेऊन गेला आम्ही काय करा आफ्टर काय तिकडे पार्वतीकडे गे म्हणले आई काय कर पण मला तीच पुढी बाई काय तर बघ म्हणले मग आपल्याला ते केस पाहिजे. ते म्हणले अरे गौतमा तुला काही कळतं का नाही. अरे तो काय ते काय सावकार काय ते म्हणले मला माहिती आहे तेच पाहिजे. अरे पण लावलाय तुला काहीतरी माहिती असेल. ते म्हणले ठीक आहे. काळी कपिली गाई वीक असताना तिला प्रदक्षिणा घाल मग प्रगत काय शास्त्र चांगलं आहे ना. म्हणजे काही न करता तिथले तिथे प्रदक्षिणा घातली झालं का. हा झालं. इथे कसं झालेलं आहे बघा. ऋषीश्वर धाटे मोठे धावती गौतम करिता अनुष्ठान को प्रसूती काळी जाण उभयता मुखी एकोणी पूर्ण त्रिवार प्रदक्षिणा देणे केली. ऐकलं 3 वेळा प्रदक्षिणा केली. उभयतामुखी जे प्रदक्षिण पृथ्वी प्रदक्षिण समान हे ब्रह्मेने जाणून ध्यान करी धन्यादान गौतमा. झालं काय सोपा उपाय नाही. त्यावेळेला एवढे हे काही लग्न ठरवण्याची दुकानं नव्हती. माफ करा मला काही चुकलं का माझं नाही म्हणजे असाच अर्थ आहे ना. विवाह मंडळ काय मागे शब्द घेतला. काय मंडळ म्हणा काय म्हणा संस्था म्हणा असं तिथे काही नव्हतं. झालं. आता 3 प्रदक्षिणा झाल्या पर अथॉरिटी लेटर येस ऑल द टर्म्स अँड कंडिशन कम्प्लिटेड. आता एवढं पार्वतीचं सर्टिफिकेट म्हटल्यावर तेव्हा इंद्रधाना प्रथम पहाना आईलेसी गौतम मनोहर हे लग्न झालं गेल्यावर हे फिरून आले धापाटाक. ते मांडव परतीचा कार्यक्रम झाला होता. त्याच्या पुढे फिरायला गेले होते दोघं आणि हे जाताय तापा टाकतचा आता अवघड हो सगळं. एक विषय थोडस तुम्हाला सांगितलं पाहिजे ना. त्याशिवाय कसं काय तुम्हाला कळणार. इंद्रधाना प्रथम पहाडा अहिलेसी गौतमन ओहला देखोनी वधोरा भयंकर संतप हे जे प्रदक्षिणा करून येती हे वसले ठाती गौतमासी अहिल्ये प्रति कैशी रीती झाली बा. काय अन्याय. एवढा आम्ही हत्ती पळवला एवढी सगळी दमछाक झाली आणि हा असा कसा कथा दिला तुम्ही काय बघितलं काय आमच्यात कमी होतो. अरे बा ब्रह्मा बोलिला आपण त्रिवार पृथ्वी प्रदक्षिणा गौतमासी घडली पूर्ण बघ कन्यादान मग गेले आम्ही होऊन गौतमासी अधिक शक्ती चालवयासी त्रिवार प्रदक्षिणा घडली यासी म्हणून दैसी कन्यादान दिली. ब्रह्मा म्हणे न करी छळन मी प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणे हे जाणून या कन्या. ब्रह्मादेव म्हणाले उदिक छळन करू नको सिद्धरा. हे बघ उदिक वादभीत घालू नको. जे शास्त्र आहे त्याप्रमाणे केलं. वचन पावले वेदोक्ती परी अतिसंतोष वाढली चित्ती म्हणे मी नाना छळनोक्ती अहिल्या पत्ती स्वय करीन. हे काय बघून घेतो आता कसं काय आहे ना देव म्हणावं. बघून घे आता काय मोठं काय नुकसान झालं का. अर्थात तिचं लग्न झालं जाऊ की दिल्या घरी तो हे गाणे म्हणायला पाहिजे होते इंद्रा. हाय इंद्राने गाणं म्हणायला पाहिजे होतं बाई दिल्या घरी तू सुखी कशी राहशील ते बघतो. काय महात्मा आहे नाही हा. ते खरंच महात्मा म्हटलं. आपण कसंही किती विरोध असला तरी लग्नात तो जोडपा बायला आल्यानंतर आपण काय करतो शिरवा त्याचं कधीही मनामध्ये आपल्याला पटलं जरी नाही तरी आपण हा शिरवा देत. पण तसं इथे नाही. ब्रह्मा सांगे गौतमासी इंद्र अभिलाषी अहिल्येसी
तुम्ही तिसी आनिशी अत्यत्नेसी राखावी. आता ते काय एका ओळीतले असल्या कारणाने ब्रह्मदेव काय आपके काय तपके काय सगळे जरा भानगडीचेच आहे. हे तुम्हाला होया म्हणून दाखवत नाही. तुम्ही म्हणाले यांचं पुन्हा तोंड बघायला आल्या तर वाचून दाखवीत नाही तर न दाख. पण अवघड आहे एकतर्फे हे देवाधिक अमके दमके सगळे जर चरित्र बघितले ना पण अवघड आहे. आता ब्रह्मदेवाने सांगितलं सांभाळ बरं का बायकोला नीट सोडायचं नाही तसा विचित्र माणूस. गौतमे तपे तेजोरासी अहिल्या आणली आश्रमासी इंद्रे कष्टता वर्षानुवर्षे अहिल्यासी अप्राप. असं कडकोट बंदोबस्त केला आपल्या तपसामर्थ्याने. रशीरदाई ना कुठे इतकं तयारी केले. पूर्ण खकरा असं सूर्यग्रहण अहिल्या सहित गंगा स्नान करावया ये गौतम आपण आधी सावधान इंद्रार्थी. झाले ग्रहण विधी विधान अहिल्या करोनी मुक्त स्नान आश्रमास या आपण युज भोजन पाक करिया. तो गजान स्नानाला गे खकरास ग्रहण होतं स्नाना करता गेले. अहिल्या म्हणाली तुम्ही या आटपून मी पुढे होते आता भोजन वगैरे तयारी करायची आपल्याकडे मंडळी येणार आहे. तर झाले ग्रहण विधी विधान अहिल्या करोनी मुक्त स्नान गौतम धर्म संपन्न करावया लाहिला दान तर्पण ते संधी साधून पूर्ण इंद्र आपण संचरला. गौतमाच्या स्वरूप स्थिती इंद्राला अहिल्ये प्रती. आता किती लबाडबाद काय केले आणि आता एकजवळ सामर्थ्य होतं तेवढं. या इंद्रानं गौतमाचं रूप धारण केलं. आहेत आपले देव नावाचे एवढंच आहे म्हणून हे 33 कोटी रावणारी बंदी खाण्यात टाक. कळलं का तुम्हाला याची लायकीच ती. 33 कोटी जे बंदी खाण्यात टाकली ते काय उई टाकली काय. हा इंद्र मिंद्र सगळे त्याच्या पुढे लटलट का पाहिजे. तो म्हणायचा तुम्ही काय चांगले मी आमकं केलं म्हणून काय भेटलं तुम्ही कारण हे मागचे दाखले होते ना बघा का. गौतमाच्या स्वरूपस्थिती इंद्राला अहिल्ये प्रती तिसी नेऊन या का एकांती सवेगे रती स्वय मागे. ते म्हणे नवलगती दिवसा केवी मागारती आजी पर्वकाळ पित्रतिथी काम्य सर्वार्थी निषेध. शास्त्रात आहे की दिवसा कोणताही भोग स्त्री भोग म्हणा अवर्ग्या असं शास्त्र आहे. तेव्हा बर आजचा पर्वकाळ माणसं जेवायला येणार घरी आणि यांनी हात धरला चल काय की म्हणाली अहो तुम्हाला काही कळतं का नाही. माणसं घरी जेवायला येणार आहेत. आता पर्व काळ आहे. त्या काळामध्ये आपण काहीतरी चांगलं कर्म करावं. तुम्ही काय करताय निषिद्ध कर्म करताय. ते म्हणे नवलगती फलतेसी पतिवचन पाळी ते पतिव्रता संपूर्ण. कळत का तुला. अगं तुझा धर्म म्हणजे पतीचं वचन पाळणं. माझं वचन मोडून जे करशील ते सगळं पाप आहे. ओढ झालं सर तर काय काय इथे तर धर्म आणि इथे नाही पाळल्या तर पुन्हा धर्म. अनुसरावे सर्वात्मका हे मर्यादी वेदशास्त्रा पतिवाक्या दोष दर्शन देखे तिसी आदप्पा अधिपतन. पतीच्या शब्दामध्ये जी दोषपा दे त्या बाईला अधपतन होतं. पण आजपासून इथे आलेल्या बायकांनी कधीही नवऱ्याचा दोष काढू नका. तो म्हणला हे बरोबर तर हे बरोबर. तो म्हणला उद्या मिठाला साखर म्हणा दरी म्हणा पण त्याला अपोज करू नका. मी सांगत नाही इथले रामायण काय कथा सांगते. आमच्या पुरुष मंडळींना आनंद झाला असेल. त्याच्या रामायणात ती महाराजांनी सांगितलेली $1,000,000ची गोष्ट आहे. काय काहीही म्हणलं तरी बरोबर. त्या गालात मारलं की महाराज पतिराया मारा. आणि मारल्यानंतर म्हणावं महाराज आता लात घालायची शिल्लक राहिली घाला. मी आपला धर्मनीती सांगतो की आहे ते सांगितलं त्याच्यापेक्षा काय सांगतो. संकोचली स्वधर्मता काही न बोलवे सर्वथा मग जाऊन या एकांता हृदयार्थानुसरली.
इंद्राहिल्या सेजेवरी तव गौतमाला बाहेरी. ते दोघं सेजेवर असताना गौतम आला. बघा कसं भेटी कथा. परपुरुष रतिली नारी जाणोनिया द्वारी गुप्तरा आहे. आता त्याला कळलं आता अर्थ त्याने होता. ज्याला कळलं की आपली ही भानगड गाठली. आईला म्हणे कांदवासासी ना म्हणे म्हणवे स्त्रियेसी तू महापापी कोण आहेसी कपटे बोगीसी. तिच्या लक्षात देखतं बा की काहीतरी भानगड आहे नाही का. जरी वेश तसा दिसत असला तरी वृत्ती ती दिसत नाही असं म्हणजे कळलं. वेश तो पहिल्यांदा फसली ती. वेश दिसतोय, शरीर दिसतोय, पण वृत्ती ती नाही. पती म्हणाली तू महापापी कोण आहेसी. अहिल्या इंद्रे धरिला हाती घेऊन या प्रतार रूपाची पुंती. तो कोण पापमूर्ती छळो निरती माग. कोण आहे सांग. आता मला कळलं की मी भुलले. मी एवढा विचारही केला नाही. तुझ्यासारखा दिसतोय म्हटल्यानंतर मी तरी काय करू. माझा नाईलाज झाला. पण तू आता कळलं तू नाहीस तो. तो म्हणे मी अमरपती एरी म्हणे पूर्ण झाली रती. आता तुझा शीघ्र गती. ही म्हणली झालं ती झालं म्हणे आता चा पळ. तोहीची उपाधी ऋषी करील मर पापिष्ठात शांडाळा. विटावलेले दोही कुळा पापमूर्ती अमंगळा. तुष्ट दुष्ळा निगे वेगी चळ तुझे मैमान. निंद्य कर्म काळे वदन येतो शीघ्र करी गमन. देखिल्या तहन ऋषी करील जा पळ आता मेल्या. तोंड काळ कर. सगळ्या इथे शिवाय दिले. तुझं तोंड काळ कर पळ इथून. सो तू देवांचा देवाधिपती. तो बरदारा काम सक्ती. अचूक गेला असे आदपती नित्य नीत मागू दी सुखदावी. लाद इंद्र निघे बाहेरी. इंद्र लाजला. कर्म घडून गेलं. लाज वाचली. इंद्र निघे बाहेरी. तव गौतम देखे द्वारी भय कंपोरी जोहारी. एक सांगतो हा तर महान ऋषी होता. तपश्चर्या जबरदस्त होत. शाप देण्याची सुद्धा ताकद हो. अहो एखादा नेबळटपती जर बाहेर दारात उभा राहिला आणि हा जर काही करत असेल तर त्याला सुद्धा घाम फुटतो. काही नाही त्याच्यात तरी घाम फुटतो. आणि इथे तर पॉवरफुल एवढा सामर्थ्यशाली पती असल्यानंतर काय होणार आहे. ला दे इंद्रनी तव गौतमे खुंटवली गती. इंद्र गोपुरा पळो गेला. हय कापोनी वारी. इंद्राणी त्याची गती गौतमाने आपल्या सामर्थ्याने गती कुटून टाकली. चावू न शके निज शक्ती. अध्याप इंद्र गोप्रती गोपप्रती शीघ्र गती असे ना. जेणे करीसी परदार म्हण ते झडती तोजी तोणी वृषण. परभागी असक्ती मन फगे संपूर्ण सर्वांगी होती. समजत द्या काय सर्व अंगाला छिद्र म्हणजे भोगेंद्रिय बटी द्याच्या. तुला शाप दिला. ही अवस्था अशी होई. तिल्याबरोबर तसंच झालं. इंद्रे शापिला यापरी गौतम बाहे भीतरी. तव अहिल्या वस्त्र सावरी पणे दुराचारी रमलिसी केवी. काय घडलं. आतमध्ये वस्त्र सावर कशी रमलीस तू त्याच्याशी. तुला लाज वाटायला बाई. स्मृती वेदांत वेदोक्ती परपुरुषे प्रार्थिला एकांती. धीर धरू न शके सती पतिरो पक्ती छळिले मज. तुमच्या स्वरूप ते त्याने हात जोडले. ते काय करू. माझ्या हातात काय होतं. त्याने तुमचं रूप धारण करून तो आला. मी काही त्याला ओळखलं नाही. माझा नाईलाज झाला. कळल्यानंतर मी त्याला शिव्या दिल्या. तो काय म्हणतो तुमची वचनार्थी नान म्हणवे तत्वता. मला वाटलं तुम्ही आहे म्हणून मी नाही म्हणू शकले नाही. तयाच्या कपट किंवा अर्था मी सर्वथा जाणे. स्वामीच्या वचना उल्लंघन ते मला अधपतन. स्वामीचं वचन उल्लंघन करणं हे मला अधपतन होतं. ती कसं नाही म्हणू. इंद्राईल्या एकांत वार्ता गौतमी ऐकली गुप्तता. तो म्हणाली मी तुझं बोलणं ऐकले. तू त्याला जा म्हणलीस पळ म्हणलीस. जा लवकर पळ माझा मालक येईल. तू त्याला चपलीने हाणला का नाहीस. तू त्याला तुडवला का नाहीस. लाता भुक्क्याने का मारला नाही.
म्हणजे पाप जरी घडलं तरी ते पाप तुला बरं वाटलं म्हणून तू सुद्धा तुशी काय सांगितलं बघा. ओळखो आणि या परपुरुषा तू बोललीसी भोग भोगिता तुझी झाली पूर्ण कामता ऋषनेता तुझा जाणून या परपुरुषाचे ज्ञान ओगिता कांटाळे ना तुझे मन ते तू होसी महापाषाण शिरादान जडत्वे. शाप दिला की तू महान शिळा होशील जड होऊन पडशील. परपुरुषा कामाचा सोहळा ते तू होसी महाशिळा तुझं कोणी न देखे डोळा उते विटा मानिती तुझं वृक्ष फुला कळ नये ती शिळा होशी. कोणी तुझ्याकडे बघणार नाही, तुला वृक्ष कळणार नाही, पानं कळणार नाही, फुलं कळणार नाही, पाणी अंगावर पडलं तरी कळणार नाही. म्हणून म्हणतात ना दगडाची कपची गेली तर आतूर कोरडच. कशाच ज्ञान नाही म्हणून आपण शेवटी घरात त्या माणसाला माणूस आहेस का दगड आहेस म्हणजे ज्याला काहीही कळत नाही तो दगड. ऋषीपाठ जववरी भेटती ऐकोनी तिचे दीनवचन तव एरी बोली आपण पती भ्रमे लागले दूषण स्वामीने कृपा करावी पूर्ण श्वाप विमोत. पाय धरले ठीक आहे म्हणे मला बरं वाटलं पण मी तुमच्या विषयालाच बोलले क्षमा करा मला. तुमच्याशिवाय मला जगात कोण आहे. आजपर्यंत इतक्या दिवस लग्न झालं तुम्हाला कल्पना आहे माझं बाऊल इकडे तिकडे कसरलं नाही पण मी फसले गेले एवढं मान्य करते. आता एवढा कठोर शाप देऊ नका मला काहीतरी शाप द्या. ऐकोनी तिचे दीनवचन कृपेने कळवला पूर्ण पण हे लागेल श्रीराम चरण तै तुझा आण उत्तरसी. घाबरू नकोस तुझं चुकलं तसं माझंही चुकलं. षडविकारापैकी एका विकाराने तुला त्रास दिला ते म्हणजे काप आणि दुसरा विकार आहे तो क्रोध त्यांनी मला आवडलं. त्या विकाराचा माझ्यावर पगडा पडला. माझी जर तपस सामर्थ्य होतं मनात तगज येतो असा आहे माझं तपस सामर्थ्य होतं माझा माझ्यावर कंट्रोल बाह्य होता. मी तुला एकदम दगड हो म्हणून शाप दिला म्हणजे तुला कामाने आकलट केलं आणि मला क्रोधाने आकलट केलं. वाईट वाटतं त्याला. ऐकोनी दीनवचन शब्द कसे आलेत बघा. कृपेने कळवळला पूर्ण त्याला असं वाटलं शाप तर दिला तगद तर खाली पण असा शाप द्यावा ती जन्मजन्मीचा उद्धार व्हावा आणि म्हणून शाप असा दिला की दगड जरी झालीस तरी तुला रामचरण होऊन तो पावलो. काय की बघा हा दगड होणं सुद्धा आशीर्वादच झाला. काय गप्पत आहे बघा. तिच्यावर कृपा झाली ती. सववरी भेटती रामचरण तववरी करावे राम स्मरण राम नामा परदे जाण प्रायश्चित्ताना सेना श्रीराम राम राम राम. जीवनामध्ये राम रामापेक्षा दुसरं प्रायश्चित्त नाही म्हणून आपण अगोदर नंतर भजन करतो बर का. कुठं गोड भजन करतो. जीवन आहे माणूस आहे तुम्ही काय भी काय एक कुदरी चिवत असतं. हे कळलं का. याच्यातला अर्थ नीट लक्षात घ्या. काही वेळेला जाणून चुका करतात आणि काही वेळेला नेणतेपणाने चुका करतात पण चुका करतात. याची चूक घडली नाही तो माणूसच नाही. देव चुकतात तर माणसांचं काय साकावं बाबा. चुकीचं स्वरूप भिन्न असेल पण चुकत नाही असं कोणी म्हणू नये. छातीला हात ठेवून सांगू नये हे चुकलो नाही इथंच चुकलास. बोलणं कळलं पुढे छातीला सांगून टाका ना अरे मी चुकलो नाही. दमद अजून पुढचं आयुष्य जायचंय. आता नाही चुकलास तर उद्या चुकशील गप्प बस. मिजास मारू नकोस कोणी म्हणून इथे कोणी मिजास मारू नये. म्हणून रामनामाच्या वृत्ती चळती पातकांच्या पंक्ती शिळा रूपे तुझे लो बेलमती तरी श्रीराम चित्ती न दिसंबे. हे गद लक्षात ठेव. म्हणून लक्षात ठेवा जीवनामध्ये काही उलट सुलट प्रसंग आला मंगल कार्य असेल तर रामाला विसरू नका आणि जीवनामध्ये उलट सुलट जरी घडलं तरी रामाला विसरू नका. आपल्या हरिपाठ लक्षात आहे का. अंतकाळी दैसा संकटा जे वेळी हृदया सांभाळी अंतर्वाह्य संत सज्जनाने खेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे. काय म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा.
पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. काय काय सांगतायत? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अरे पुण्याचा विचार करू नको, आहे ते पाप नष्ट होऊन जाईल आणि इतकं पुण्य तुझ्या पदरात पडेल की तुलाच कळणार नाही की किती पुण्य माझ्या पदरात पडलं. ऋषी पाठमोरा झाला तव अहिल्या आतळीशा, आश्रम बावला अवकळा, प्राणी तात्काळ पळाले. सर्वांतरात्मा भोगता एक, ऐसा जाणता दोमी देख, त्यामध्ये इंद्रिय संभोगाचे दुःख ज्ञानेसी विवेक गिळला क्रोधे. बघा ऐका आता, हे ऐकण्यात आता. इंद्रा असता इल्लेसी अनुद्वेगेत यागोने त्यासी, मी का तपासी नवचेजी, सर्वांतरात्मा भोगता एक. काय आता याचं चक्र चालू झालं गौतमास. सर्व अंतरात्मा भोगता जर एक परमात्मा आहे, सामान्य माणसाची गोष्ट सोडून दे, एखादा खोलीस सोडून दे, हत्यारा सोडून दे, पण एवढ्या वर्ष तपश्चर्या करून मला एवढं सहन करता आलं नाही, एवढं सहन करण्याची माझ्या ताकद नाही. माफ करा मला, क्षमा मागवतो. सत्याच्या काळामध्ये सुद्धा असं घड, एखाद्या बरीचा कुठेतरी बाय गतर कसर की म्हणा, आणि कसरल्यानंतर काही वेळेला न सांगितलं बरं, पण एखादी चांगली असेल तर ती मालकाला सांगते, असं असतं माझ्या हातू, ही लहान होते, मला काही कळलं नाही. मग मोठ्या मनाचा उदार असेल ना तर तो म्हणतो जाऊ दे सोबत, तू सांगितलंस ना त्याच्याच तुझा उतारला. आता हा एक पाहतो सोबत का बाजूला ठेव. इथे याला दुःख काय वाटलं की मी एवढा आत्मज्ञानी असून मला कळायला पाहिजे सर्वांच्या अंतरात्मा जर एकच आहे, तर इंद्राचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. ओघ घडला तो आत्मरती घडला, त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये विकल्प यायचं कारण काय? तत्वज्ञान मला कळतं की जे जे रूप आहे ते माझ्या प्रभूच आहे, प्रभूच आहे. असं कळलं असताना माझ्या हातून का घडलं? माझी स्त्री माझे घर हे कामक्रोधाचे मंदिर, येथे ठकले थोर थोर मजई साचार नाडिले क्रोधे. काय आलं विषय कसा आला बघा पुढे. मगाशी आत्ता जे उच्चार केला त्याचं विवरण खाली आत. माझंही तसंच घडलं. एवढा मी आत्मज्ञानी असून माझी बायको, माझं घर, माझं 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 माझं, त्यामुळे मला हे नाडलं. माझी स्त्री हा द्वाभिमान, हे सकळ दुःखाचे भाजन. मज गौतमाच्या तपाची ख्याती, ऋषीवर श्रेष्ठ मानिती, ते मी स्त्रीलोभान वृत्ती क्रोधे निश्चित. क्रोध केवळ महामांग, जीवे मारिले वैराग्य, सकळ योग होय भंग. क्रोध सर्वांगा पवित्र, मातंग विटाळ जळे निवृत्ती, क्रोधाची चित्तामध्ये वस्ती. अरे हा कसा आहे, महामांग आहे, त्याच्यामुळे माझी वृत्ती नष्ट झाली. क्रोधाईसा वैरी. लक्षात ठेवा, काम जसा वैरी आहे तसा क्रोध ही वैरी आहे. म्हणून जरा बेता बेतानी एक सांगतो आणि पुढे जातो. संसारात राग असावा पण क्रोध नसावा. पुन्हा कळलं का माझं? राग जरूर असावा पण क्रोध नसावा. ते म्हणाल रागात आणि क्रोधात फरक काय? ज्याच्यामध्ये प्रेम असते, आपुलकी असते आणि कळकळ असते तो राग, आणि ज्याच्यामध्ये विकार असतो तो क्रोध. द्वेष, मत्सर, अहंकार, क्रोध पसरविण्यात झाला. आणि मग त्या रागापोटी आई एक तडाखा मारते. त्याला क्रोध म्हणायचा ना, त्याला राग म्हणायचास. मग त्याला एकदा तडाखा म्हणायला त्याला अभ्यासाला बसवते, मग आतमध्ये जाते, जरा चटकन त्याला आवडणारी भजी बिजी करते. अभ्यास करता करता खा. काय झालं, एवढं काय जोराने मारलं का? तुझा बाप तेवढा मला मारतो, तेवढं जोरात नाही मारलं तुला. आता नक्की कळलं ना? आता बाप मारतो, हा तिला तो सुद्धा काही क्रोध नसतो, तो इजा राहत असतो. ते म्हणाल मारा तुम्ही पुरतो ता करता.
आता राहायचंय ना त्यांच्याजवळ, का इथून जाऊन सोडचिठ्ठी द्यायची आहे? नाही ना. मग त्या थोडीशी त्याच्या मारण्याची पूर्तता केली. इथे मारणारे कोणीच नसतील हे ग्रहित धरून अवघड असतो. सध्या सुशित शुद्ध सोडत नाही पायकाला माराय. असा तरी हात करकीला आता तरी करते. भले भले भले. मी काही काही वेळेला विचारतो, खरंच मारलं नाही का? ते म्हणले चुकून एकदा. हा म्हणजे नाही असं काही नाही. हा तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज दुःखचं काय? एकनाथी भागवत माझ्या समोर आहे, ही बायकोही समोर. असा कधी प्रसंग आला नाही की असा तडाका. हा शब्दाचा एखाद्या वेळेला करतो काय. आता ते माझ्यावर सुद्धा मोठा अस्त्र आहे. आहे तो चुकून केव्हा तरी, पण तो सुद्धा चुकून पाहतो. असं काही हो तुम्हाला बायको जर नीट वागवता आली नाही तर काय नीट वागवता यायचो. जाऊ दे, आता विषय पुन्हा सांगता. हाय हा हे सुद्धा कळलं पाहिजे हो, नाही का? अहो जी आपला आई बाप सोडून तुमच्या मागे येते तिला खरंच प्रेम दिलं पाहिजे. एवढं जर नाही कळलं तर काही कुठे काय गो. ती शेजारची काकू बघ, जा मग तिकडे. आणि हो इंद्र, आणि मग पुन्हा काय होईल? आमच्या घरातला गौतम काय करील? विनोदाचा भाग सोडून द्या, बरं अशीच परिस्थिती आहे. जरा कंट्रोल मध्ये. काय कशा करता सांगितलं? हा गौतमे बाई सोनी निर्विकारी अगाध निष्ठेने आदरी काम क्रोधाची नुरेवरी या तपाची थोरी थोरवी. मग पुन्हा तप करायला सुरुवात केली. व्यर्थ गेले म्हणले आपलं तप. आपण सगळा वेदांत सांगतो, सर्व तो प्रबोधनमय, सगळं आमकाय सगळं असं आहे. पण आपलं हे तपश्चर्या फुकट गेली. ब्रह्मशापादी दारुण इंद्राचे झडले भूषण पगे बिंबली संपूर्ण देह लक्षण उदारा परदारा निरक्षण भंगांकित झाले नयन. पुष्कळ यादी आता जेवढी वाटत नाही, वाचत नाही. इंद्र पावला उपाधी इंद्र भगांती आला पूर्ण ते फगे होतील लोचन ते पासोनी सहस्त्र नयन इंद्राभिधान. इंद्र पावला गौतमे अनुताप आपण केले क्रोधाचे निर्दळन. देवी प्रार्थिता चाण कृपेने संपूर्ण कवळलं. मग काय झालं? इंद्राणी प्रार्थना केली. मग मिळून या देव ऋषी अवघ्या आले गौतमापाशी. उदार करावं उद्धार करावे इंद्रासी समस्त ज्यासी प्रार्थिले. ती विचित्र असं झाला शेवला. सर्व अंगावर बोगस पारा निर्माण चित्राच्या सगळे ऋषी प्रार्थना आले. ती घडलं ते जातून चूक. आता त्याला क्षमा करा. पण तिथे त्यांनी काय उशाप दिला की जिथे जिथे भग पडलेली आहेत कुठे तिथे नयन निर्माण होते आणि तिथे तिथे डोळे आले. आणि ज्या दिवसापासून इंद्राला काय म्हणू लागले? सहस्त्र नयन. मग मिळून देवर्षी गौतमी अनुतापे आपण केले क्रोधाचे निर्दान. देवी प्रार्थता दान कृपेने संपूर्ण कवळला. इंद्र बावला उपाधी म्हणजे पश्चाताप झाला. त्याच्या पूर्वीच्या परिसीमांती अतिशय करणी स्वय वरदोक्ती वदता झाला. इंद्रभंगला झाला पूर्ण ती फगे होतील लोचन तई पासोनी सहस्त्र नयन इंद्राभिवादन पावला. इंद्राला पाला होता मयूरवेशे उषापायकताची डोळेसे सर्वांगी उभारोनी पिसे आधी उल्हासे नाच तू. मोराचा वेश घेतला होता म्हणून त्या मोराच्या अंगावर डोळे सुंदर जे डोळे निर्माण झाले. तो लपून बसला होता. कोणाचा वेश घेऊन? एका पोराचा वेश घेऊन. आणि हा उशाप दिल्याबरोबर असा पिसारा उघडला आणि तो नाचू लागला आणि तिथे सुंदर सुंदर डोळे निर्माण झाले आणि म्हणून तो मोर अतिशय सुंदर दिसतो. ते इंद्रपणाची खुण मयुरे आभासे संपूर्ण त्यासी नवे वृषण मयुरे स्त्री रमणासे ना. थोडस बघा, वृषण नसल्या कारणाने भोगस्थान इंद्र अति गळून पटली म्हणून साध्य. म्हणून तसं तुमच्या मोरालाही नाही. म्हणून त्याला प्रत्यक्ष संग नाही, तो दृष्टीतून लांडोरीशी सख्य कर.
प्रत्यक्ष कसा आहे असं इथे लिहिलेलं. ते इंद्रबणाची कुण मयुराभासे संपूर्ण त्यासी नवे वृषण मयुरी स्त्री रमणासेन मयोर आनंदे नृत्य करी हिरस्रवे नेत्राद्वारी दे झलिती मयोरी देण्याची उदयी गर्म दिसे. गज देही नाही तेने तो झाला विरक्षण त्यासी दिदले इंद्रवर्षण तेने मस्तक पूर्ण धरियल या लागी गजाचे देही अद्याप विधिक्त वृटन नाही ते शोभती मस्तकाच्या टाई कुंभे पुष्कळता त्याती कथा वाढव. इंद्रिय अहिल्याख्यान ऋषीने सांगितले पूर्ण आता अहिल्याचे पाषाण पण करी उद्धरण चिराम ऐको आणि सत्पुरुचे वचन. जरा थोडस 5 मिनिट इकडे ठीक. एवढा अहिल्याख्यान होता. ऐको आणि सद्गुरूचे वचन वेगी उठले रघुनंदन करावया अहिल्य उद्धरण आश्रमापण प्रवेशला. अहिल्याचा उद्धार करण्याकरता राम निघाले. मस्तकी आश्रमी करिता परिभ्रमण अवतटे लागला रामचरण आले अहिल्याचे उद्धरण सातांगण म्हणतय. मस्तकी दृढ धरिले चरण आनंद अश्रू चालिले पूर्ण आले श्रीरामचरण क्षाळन प्रेमे संपूर्ण अहिल्यासी म्हणे दैजा श्रीरामचंद्रा शिळा तारिली पादमुद्रा तुझे चरण जगत उत्थारा भवसागरा सुखे हेतू. सरी झाली दुराचारी तो जई भरे अनताप भरी राम जपे निज निवारी तो साधू संसारी. राम नाम परम जप राम नाम परम तप नाम निवारी पुण्य बाब नाम निर्विकल्प समाधी नामी नाही अन्याय अन्याध्याय नामी सर्वदा स्वाध्याय नाम प्रत्यक्ष ब्रह्म बाहो अभाक्या बाहो पेना. काय घडले तिच्यातून रामनामाचा जप घडला सगळं पाप धुवून गेलं. कितीही दुराचारी असू दे चाल केला असे मोकळा आणि बोल विठ्ठल वेळोवेळ. चल विठ्ठल नाम कर प्रभूचं नामस्मरण कर तुझं पाप धुवून जाई. गौतमाता निज शाप तुम्हा झाला अमृत स्वरूप माझे जाऊन पुण्य पाप. रामस्वरूप बावले ही काय म्हणाली माझं पाप गेलं नाही पुण्य सुद्धा गेलं. पुण्याची गणना गौतम माझा निज भ्रतारू गौतम माझा निज सद्गुरु. माझा सद्गुरु कोण आहे? गौतम माझा निज सद्गुरु आहे. कारण का त्याने जर शाप दिला नसता तर मला हे रामाचे चरण मिळाले नसते. श्रीरामदेवनी भेटी तोहीची सोडी कामक्रोध निर्वाळी गौतम हैल्या श्रीरामे नित्य निष्काम तोहीची वृत्ती सहदसम राम परब्रह्म पावली. गौतमले ऐसी अहिल्या करता स्तुती गौतम कळले ज्ञानशक्ती देणे येऊन्या शीघ्रगती स्वये रघुपती पूजला. ते गठीनी कथा मला त्या कळली तोही दिसे आला आणि रामाची ज्या केली. काम क्रोध निर्दाळी गौतम तिथला काम संपला आणि क्रोध संपला. अहिल्या श्रीराम नित्य निष्काम होईची वृत्ती सहजे सर. श्रीरामदेवनी भेटी दोहीची आसोळी लिंगगाठी सच्चिदानंदे आली पृष्टी तोधा समदृष्टी समत्वे तोहीचे गदे कपटेन. अशी कथा घडल्यानंतर म्हणतात जे कथा परमार्थ ज्ञान गर्भ ते कथा जगदंबा निववी ज्ञानी येनवती परमार्थ. अशी अहिल्याचा उद्धार झाला. आमची वृत्ती सुद्धा दगडासारखीच आहे बरं का. दगडासारखी वृत्ती आहे पण या वृत्तीला या रामायणाच्या माध्यमातून राम जपातू आणि त्याचे चरण लागावेत आणि आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम.
कुंडलिका वरदे हरिविठ्ठल